सुनबाई, माझी तब्येत काही ठीक वाटत नाही ग. 2 दिवसापासून सतत खोकला चालू आहे. त्यामुळे मला खिचडी जास्त जाणार नाही. तू खिचडी खा आणि मला जरा भाकरी दे. अनुपमाताई आपल्या सुनेला मानसीला हळू आवाजात सांगत होत्या. इतक्यात त्यांचा मुलगा संजय मध्येच बोलला. आई, 2 दिवस झाले मानसीला खूप खोकला आणि ताप आहे. तिला भाकरी खाऊ दे आणि तू खिचडीच खा. आणि खरं सांगू का, तुला भाकरी खायला त्रास होतो म्हणूनच ना तू तासभर खात बसतेस. एवढ्या उशिरापर्यंत कोण जेवत बसतं. मुलाचं बोलणं ऐकून अनुपमाताईंच्या मनाला खोलवर ठेस लागली. क्षणभर त्या गप्प बसल्या, पण मनात विचारांचं वादळ उसळलं. माझाच मुलगा आहे, पण याला आपल्या आईची अजिबात काळजी नाही का? बायकोला 2 दिवस खोकला ताप आला तर एवढी काळजी? पण मला आठवडाभर झाला ताप खोकल्याने अंग होरपळत आहे माझं. पण मला आई म्हणून एकदाही विचारलं नाही, आई तू कशी आहेस? लग्न झाल्यानंतर खरंच का मुलाच्या नजरेत आईची किंमत कमी होते? त्या शांतपणे बसून राहिल्या, पण त्यांच्या डोळ्यातला ओलावा मात्र सगळं काही सांगून जात होता. आज अनुपमाताईंना आपल्या नवऱ्याची, जयसिंगरावांची खूप आठवण येत होती. आठवण विशेष तीव्रतेने होत होती, कारण ते केवळ पती नव्हते, तर त्यांच्या आयुष्याचा आधार होते. जयसिंगरावांनी आयुष्यभर कधीच आपल्या आईचा अपमान केला नाही. उलट त्यांनी आपल्या आईला ज्या सन्मानाने वागवलं, म्हातारपणात जे केलं, तो सन्मान त्यांच्या पत्नीपेक्षाही अधिकचा होता. आणि हेच संस्कार पाहून अनुपमाताईंच्या सासूबाईंना आपल्या मुलाचा अपरंपार अभिमान वाटायचा. पण काळ बदलला आणि कसं कुणास ठाऊक संजयमध्ये हे सगळे अवगुण कुठून शिरले काय माहिती. कुठून अवगुण शिरले हे कोडं मात्र अनुपमाताईंना सतावत राहिलं. त्या विचारांच्या गर्तेत हरवलेल्या असताना संजयचा कठोर आवाज त्याच्या कानावर आदळला. आई, जास्त नाटक करायची गरज नाही. गप्प बसून खिचडी खा आणि सरळ तुझ्या खोलीत जा. उगाच आमचं डोकं खराब करू नकोस. त्या शब्दाने अनुपमाताईंच्या मनावर जणू कुणीतरी घाव घातला होता. पण त्यांनी काही उत्तर दिलं नाही. शांतपणे त्यांनी खिचडीचे 2-4 घास घेतले. खोकल्याने आधीच हैराण झालेल्या त्यांच्या शरीराला तेही जड जात होते. आणि मग त्या हळूहळू उठून आपल्या खोलीत निघून गेल्या. अनुपमाताईंच्या आयुष्यात एकच असा कोमल आधार होता, त्यांची जिवलग मैत्रीण लक्ष्मीताई. स्वभावाने अत्यंत मृदू, जिव्हाळ्याच्या, जणू दुःखावर फुंकर घालणारा हातच. दररोजच्या फेरफटक्यात पार्कमध्ये दोघी भेटायच्या आणि लक्ष्मीताई कधीच रिकाम्या हाताने यायच्या नाहीत. कधी घरचं काहीतरी चविष्ट बनवून आणायच्या, तर कधी खास अनुपमाताईंना आवडेल असं काही घेऊन यायच्या. ते छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त होणारी त्यांची माया अनुपमाताईंना जगण्याची नवी उभारी देत होती. घरातल्या उपेक्षेने व्यथित झालेल्या अनुपमाताईंनी आपलं मन मोकळं करण्यासाठी मुलगा सुनेऐवजी लक्ष्मीताईंची साथ निवडली होती. आणि लक्ष्मीताईंनीही त्यांना कधी एकटं पडू दिलं नाही. अनुपमाताई आजारी पडल्यात तेव्हा त्यांच्या औषधोपचाराची जबाबदारी लक्ष्मीताईंनीच मनापासून घेतली होती. 2-3 दिवसांनी तब्येत थोडी सावरल्यानंतर अनुपमाताई पुन्हा एकदा त्या ओळखीच्या पार्कमध्ये फेरफटका मारायला सुरुवात केली आणि त्या मारायला गेल्या फेरफटका. थोड्याशा औपचारिक गप्पानंतर लक्ष्मीताई हलक्या हसत म्हणाल्या, अनुपमा, यावेळी मी नाशिकला कुंभमेळ्याला स्नानासाठी जाण्याचा विचार करते. कित्येक वर्षानंतर ही पुण्यसंधी आली आहे. अशी वेळ वारंवार येत नाही. पुढचा महाकुंभ येईपर्यंत आपण जिवंत असू की नाही सांगता येत नाही. म्हणून मी जाण्याचं ठरवलं आहे. तू आमच्यासोबत येशील का? नाशिकचा महाकुंभ या शब्दानेच अनुपमाताईंच्या मनामध्ये, चेहऱ्यावर एक वेगळीच उजळणी पसरली होती. त्या थोड्या उत्सुकतेने म्हणाल्या, पण लक्ष्मी, अगं तिथे तर फार प्रचंड गर्दी असणार, आपण कसं जाणार? लक्ष्मी ते हलकंसं हसत म्हणाल्या, अगं मी आहे ना, यावर तू अजिबात काळजी करू नकोस. माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या ओळखीचे बरेच लोक तिथे आहेत. तेच आपली सगळी सोय करतील. अनुपमाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि भावुक स्वरात म्हणाल्या, लक्ष्मी, खरंच तू खूप नशीबवान आहेस. तुझा मुलगा आणि सून दूर राहूनही तुझी इतकी काळजी घेतात. रोज फोन करून विचारपूस करतात. तुला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ देत नाहीत. आणि एक माझा मुलगा आहे, जो माझ्याजवळ राहूनही माझ्याशी नीट बोलत सुद्धा नाही. आणि बोललाच तर फक्त माझ्यातले दोष काढण्यासाठीच बोलतो. लक्ष्मीताई थोड्या शांतपणे म्हणाल्या, हो अनुपमा, तू अगदी बरोबर बोललीस. माझा मुलगा आणि विशेष करून माझी सून दोघेही खूप चांगले आहेत. खूप संस्कारी आहेत दोघंजण. कित्येक वेळा त्यांनी मला त्यांच्यासोबत राहायला बोलवलं होतं, पण मीच प्रत्येक वेळी नकार दिलाय त्यांना. मला माझ्या नवऱ्याच्या घरातच राहून या जगाचा निरोप घ्यायचा आहे. लक्ष्मीताईंचं बोलणं ऐकून अनुपमाताईंच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटले.
ते पाहून लक्ष्मीताईंनी अलगद त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि मायेने म्हणाल्या, अनुपमा, तू एवढी का खचतेस? तुझ्यासाठी मी आहे ना. मी तुला आधीही सांगितलंय माझ्यासोबत येऊन राहा, पण तूच माझं ऐकत नाहीस. आपण दोघे मैत्रिणी एकत्र राहिलो तर मला किती आनंद होईल. पण एक लक्षात ठेव, नेहमी गप्प राहणं योग्य नसतं. कधीकधी स्वतःसाठी बोलायलाही शिकलं पाहिजे. नाहीतर लोक आपल्या शांततेचा गैरफायदा घेतात. अनुपमा ताईंना हलकेच मान डोलवली आणि म्हणाल्या, ठीक आहे लक्ष्मी. घरी गेल्यावर मी मुलाला सांगते की मला कुंभमेळ्यात स्नान करायचं आहे. मला कुंभमेळ्याला जायचंय. मग तुला फोन करून कळवते. असं म्हणत त्या पार्कमधून उतरल्या आणि पण जशा त्या घराच्या गेटजवळ पोहोचल्या तसंच सुनबाई मानसी तिथेच उभी दिसली. अनुपमा ताईंना पाहताच ती डोळे विस्फारले आणि ती उपरौधिक स्वरात म्हणाली, वा, गाव सगळं फिरून आलात का? सगळं गाव फिरून आली महाराणी. घरात थोडंसं काम सांगितलं की यांची तब्येत बिघडते आणि पार्कमध्ये जायचं म्हटलं की तब्येत एकदम ठणठणीत होते. मानसीच्या कडवड बोलण्याने अनुपमा ताई क्षणभर थिजल्याच. पण पुढच्या क्षणी लक्ष्मीताईंचे शब्द त्यांच्या मनात घुमू लागले. स्वतःसाठी बोलायला शिकलं पाहिजे, नाहीतर लोक आपल्या शांततेचा गैरफायदा घेतात. त्या विचारांच्या ओघातच अनुपमा ताईंनी धीर एकवटला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, मानसी, तू असं का बोलतेस? घरातलं सगळं काम मीच करते ना. झाडू, फरशी, भांडी, स्वयंपाक हे काही आहे ते सगळं मी करत असते. एखादं काम राहिलं असेल तर तेही सांग, मी तेही करून टाकेन. पण टोमणे मारण्याची गरज नाही. अनुपमा ताईंच्या या अनपेक्षित प्रतिकाराने मानसी चिडली. तिच्या चेहऱ्यावरचा राग उफाळून आला. ती मोठ्या आवाजात ओरडली, आई, तुम्ही जरा जास्तच बोलत नाही का? माझ्यासमोर तोंड उघडायचं नाही, नाहीतर तुमच्या मुलाला सांगून अशी अवस्था करेन की तुम्हाला तुमचे दिवस आठवतील. इतकं बोलून ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. पण आज काहीतरी वेगळं होतं. अनुपमा ताईंच्या मनावरचा वर्षानुवर्षांचा दडपणाचा भार जणू हलका झाला होता. आयुष्यभर मनात दाबून ठेवलेल्या भावना आज पहिल्यांदा शब्दात उतरल्या होत्या. त्या बोलल्या होत्या, स्वतःसाठी उभ्या राहिल्या होत्या. संध्याकाळी संजय ऑफिसमधून घरी आला. मानसीने डोळ्यात खोटे अश्रू आणून हळव्या आवाजात सांगितलं, संजय, आज तुमच्या आईने माझा खूप अपमान केला. बायकोला अशा अवस्थेत पाहून संजयचा संताप उसळला. सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही न करता तो थेट आईच्या खोलीत गेला. आई, तू मानसीचा अपमान केलास. तुझ्या तेवढं धाडस आलं तरी कुठून? तुला माहीत आहे ना मी तिच्यावर किती प्रेम करतो. मी त्याला रडताना पाहू शकत नाही आणि आज ती फक्त तुझ्यामुळे रडली आहे. तू चुकीचं केलं आहेस आई. आज झालं ते झालं, पण इथून पुढे जर मानसीच्या डोळ्यात पाणी आलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, हे लक्षात ठेव. मुलाच्या या कडू शब्दाने अनुपमा ताईंच्या अंतकरणाला घाव बसला. त्या थरथऱ्या आवाजात म्हणाल्या, संजय, तुझ्यासारखा वाईट मुलगा या जगात नाहीच. ज्याला फक्त बायकोचं दुःख दिसतं, पण आई जिवंत आहे की मरून गेली याच्याशी त्याला काहीही देणं घेणं नाही. असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगाच नाही असं समजणं बरं. त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच संजयचा संयम सुटला. तो संतापाने पुढे झाला आणि चटाक त्याच्या हाताचा आवाज खोलीत घुमला. अनुपमा ताईंच्या गालावर त्याची थप्पड उमटली. संजय दात ओठ खाऊन म्हणाला, आई, तू जरा जास्तच बोलतेस. तुझ्या मर्यादेत राहा. माझ्या बायकोसाठी मी काहीही करू शकतो, पण पुढे मानसीला काही बोलण्याआधी ही थप्पड लक्षात ठेव. तुझी सगळी गुरमी उतरेल. त्या एका क्षणात आईचं, मायेचं, तिच्या त्यागाचं आणि तिच्या अस्तित्वाचं सगळं जणू तुटून पडलं आणि उरलं ते फक्त मनाला चिरून टाकणार निशब्द दुःख. मुलाचा असा बदललेला व्यवहार पाहून अनुपमा ताईंच्या डोळ्यातून अश्रूचा पुरच उसळला. त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, संजय, तू माझ्यावर हात उचलून चूक केलीस. मी तुझी आई आहे. बायकोचं ऐकून आज तू माझ्यावर हात उचललास, पण लक्षात ठेव, या गोष्टीचा तुला एक ना एक दिवस पश्चाताप नक्की होईल. आणि जर मी तुला तुझ्या चुकीची जाणीव करू दिली नाही तर मी तुझी आई नाही. आजपर्यंत तू फक्त माझी ममता पाहिली आहे. रागाच्या भरात त्या बोलल्या खऱ्या, पण शेवटी आईचं हृदय आईचंच असतं. ते आपल्या लेकराचा द्वेष कधीच करू शकत नाही. काही वेळातच त्यांचा राग ओसरला. शब्द शांत झाले, पण त्या शांततेनेच मानसीला अधिक बळ मिळालं. आता मानसीने तर मर्यादा ओलांडल्या. उठता बसता टोमणे, कटू शब्द, तिच्या वागण्यात कोणतीच कसर उरली नव्हती. अशा वातावरणात 3-4 दिवस निघून गेले. दुसऱ्या दिवशी अनुपमाताई आपल्या जिवलग मैत्रीण लक्ष्मीताईंना भेटण्यासाठी गेल्या. समोर बाकावर बसलेल्या लक्ष्मीताईंना पाहता त्यांच्या मनात साचलेलं दुःख अनावर झालं आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. लक्ष्मीताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या काळजीने म्हणाल्या, काय झालं अनुपमा? सगळं ठीक आहे ना? तू अशी काय रडतेस? त्यांनी पुढे पाण्याची बाटली करत अलगद म्हणाल्या, आधी पाणी पी, मग शांतपणे सांग मला काय झालं. अनुपमा ताईंनी पदराने डोळे पुसले, 2 घोट पाणी घेतलं आणि दाटलेल्या कंठाने सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी घरी गेले तर सुनीने मला उलटसुलट बोलायला सुरुवात केली.
आणि मी पहिल्यांदाच तिला तिच्या भाषेत उत्तर दिलं, पण तिला ते सहन झालं नाही. संध्याकाळी संजय घरी आला. मानसीने त्याला काय सांगितलं माहीत नाही, पण तो सरळ माझ्या खोलीत आला, माझ्याशी भांडायला लागला आणि त्या भांडणात त्याने माझ्यावर हात उचलला. इतकं बोलून अनुपमाताईंचा कंठ पुन्हा दाटून आला. लक्ष्मीताईंनी त्यांना आपल्या कुशीत घेतलं. दोघींच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. काही क्षण त्या शांततेत दुःखत बोलत राहिल्या. थोड्या वेळानंतर अनुपमाताई सावरल्या. लक्ष्मीताईंच्या आवाजातील कोमलता अचानक कठोर झाली. त्या ठाम म्हणाल्या, हे बघ अनुपमा, तू आता माझ्यापासून दूर राहा, हेच माझ्यासाठी चांगलं आहे. कारण मला माहीत नव्हतं की माझी मैत्रीण इतकी कमजोर आहे. स्वतःच्या मुलाच्या हातून मार खाते. त्या पुढे संतापाने म्हणाल्या, अगं त्याने तुला एक थप्पड मारली होती ना, तर तू त्याला 2 परत मारायला हव्या होत्या. त्याची अक्कल आपोआप ठिकाणावर आली असती. पण नाही, तू मात्र मार खाऊन गप्प बसलीस आणि आता इथे येऊन रडतीयस. अनुपमाताई हळव्या होऊन म्हणाल्या, लक्ष्मी मला माफ कर. इथून पुढे असं कधी होणार नाही. आता तुझी हे अनुपमा कमजोर नाही, बहादूर होऊन दाखवेल. लक्ष्मीताईंनी हाताने इशारा करत त्यांना थांबवलं. त्यांचा आवाज आता अधिकच धारदार झाला होता. बस कर अनुपमा, माझ्यासमोर हे नाटक करण्याची गरज नाही. तू इतर महिलांसाठी चुकीचा संदेश देत आहेस की मुलांकडून मार खाऊन त्यांनी गप्प बसावं. असं असतं का? त्या पुढे म्हणाल्या, जर मुलगा आणि सून आपल्या घरातल्या वृद्धांवर अत्याचार करत असतील तर त्यांच्या विरुद्ध आवाज उठवायला नको का? का सगळं गप्प बसून सहन करायचं? क्षणभर थांबून त्यांनी कठोर निर्णय जाहीर केला. इथून पुढे तू मला भेटायला येऊ नकोस, कारण मला अशा व्यक्तीची संगत नको आहे, जी स्वतःच्या हक्कासाठी स्वतः उभी राहू शकत नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दाने अनुपमाताईंच्या मनावर घाव बसत होते. लक्ष्मीताई पुढे म्हणाल्या, अगं तुझा मुलगा आणि सून तुला एवढा त्रास देतात आणि तू गप्प बसून सगळं सहन करतेस. तोंड बंद करून अत्याचार सहन करतेस. हे तुझं पहिल्यापासूनच असं चालत आहे. मुलगा बोलतो, हात उचलतो, तेव्हा तू काही बोलत नाहीस आणि मग माझ्याकडे येऊन रडतेस. त्यांनी शेवटी कटू पण जागा करणारे शब्द उच्चारले. असं शांत बसण्याचं नाटक अजून किती दिवस चालणार आहे अनुपमा? आता तरी शुद्धीवर ये. आज त्याने तुझ्यावर हात उचलला आहे, उद्या तुझा ठार मारून फेकून देईल आणि कुणाला याची खबरही लागणार नाही. लक्ष्मीताईंच्या प्रत्येक शब्दाने अनुपमाताईंच्या अंतःकरणाला खोलवर जखम केली होती. त्या शब्दातील कडवट सत्यता जाणून त्यांच्या मनातील आतून पोखरत होती. मात्र लक्ष्मीताईंना ठाऊक होतं, आज ती जितकी तुटेल, उद्या तितक्याच ताकदीने स्वतःसाठी उभी राहील. अनुपमाताईंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. लक्ष्मीताईंनी स्वतःला सावरलं आणि त्यांना आपल्या कुशीत घेत शांत केलं आणि स्पर्शात मायेची ऊब होती आणि शब्दात कठोर पण प्रेमळ इशारा. हे बघ अनुपमा, इथून पुढे जर तू तुझ्या आत्मसन्मानासाठी आवाज उठवला नाहीस तर पुन्हा कधी मला भेटायला येऊ नकोस. समज जसं जयसिंगराव दादा तुला सोडून गेले, तसं तुझी ही जिवलग मैत्रिणी तुला कायमची सोडून जाईल. हे ऐकताच अनुपमाताईंनी पटकन लक्ष्मीताईंच्या ओठांवर बोट ठेवलं. असं बोलू नकोस ग, असं कधीच होणार नाही. मी माझ्या मैत्रिणींना गमावणार नाही. तू जसं म्हणालीस तसंच करेन मी. आता तुला ती जुनी अनुपमा कधीच दिसणार नाही. इथून पुढे तुला दिसेल एक नवी अनुपमा, जी स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभी राहील, जिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज असेल आणि जी प्रत्येक अन्यायाला निर्भीडपणे तोंड देईल. अनुपमाताईंच्या डोळ्यात उमटलेला तो नवाचा आत्मविश्वास पाहून लक्ष्मीताईंना समाधान वाटलं. त्यांच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं. त्यांनी बाजूला ठेवलेली छोटीशी पिशवी उचलली, त्यातून शिऱ्याचा डबा काढला आणि प्रेमाने अनुपमाताईंना खाऊ घातला. साजूक तुपातला तो सुगंधी शिरा अनुपमाताईंचा आवडता पदार्थ होता. लक्ष्मीताईंनी खास त्यांच्यासाठी बनवून आणला होता. थोडा वेळ शांततेत गेला. शिरा खाल्ल्यानंतर लक्ष्मीताई पुन्हा बोलू लागल्या, बरं आता एक सांग, संजयला तू कुंभमेळ्याला जाण्याबद्दल काही बोललीस का? अनुपमाताईंनी हलक्या आवाजात उत्तर दिलं, अगं त्या दिवशी इतकं भांडण झालं, त्याने माझ्यावर हात उचलला, त्यामुळे मला काही बोलताच आलं नाही. पण आता मी तुला शब्द देते, आज घरी गेली की सर्वात आधी मी त्याच्याशी याबद्दल बोलेन नक्की. लक्ष्मीताईंनी समाधानाने मान हलवली. ठीक आहे, चल आता घरी जाऊया. असं म्हणत त्यांनी अनुपमाताईंना गाडीत बसवलं आणि प्रेमाने त्यांच्या घरी सोडायला आल्या. जेव्हा अनुपमाताई लक्ष्मीताईंच्या गाडीतून उतरल्या, त्यामुळे त्यांच्या सुनेने मानसीने तोंड वाकडं करत नाखुशीने आतल्या खोलीकडे पावलं वळवली. तिच्या चेहऱ्यावरची चीड स्पष्ट दिसत होती. गाडीतून उतरताच अनुपमाताईंनी हळुवारपणे लक्ष्मीताईंना म्हटलं, लक्ष्मी, तू रोज माझ्यासाठी काही ना काही करून आणतेस. आज मी तुला माझ्या हातचा चहा करून पाजते, तुला खूप आवडेल बघ. लक्ष्मीताई वेळेचा विचार करून नकार देत होत्या. अगं उशीर होईल ग,
पण अनुपमाताईंच्या हट्टापुढे त्यांचा नकार टिकला नाही. शेवटी त्यांचं मन राखण्यासाठी त्या घरात आल्या. दोघी स्वयंपाकघरात उभ्या राहून गप्पा मारत होत्या आणि सोबत चहा बनवत होत्या. त्या साध्या मायेच्या क्षणात एक आपुलकीची ऊब होती. पण हे सगळं दृश्य मानसीच्या डोळ्यात खुपत होतं. ती कधी तोंड वाकडं करत होती, तर कधी पाय आपटत होती, तर कधी कधी मुद्दाम दरवाजा मोठ्याने आपटून बंद करत होती. तिच्या प्रत्येक हालचालीत असहिष्णुतेचा कडवटपणा होता. हे पाहून अनुपमाताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, मानसी, तुला जर माझी मैत्रीण घरी आलेली भावत नसेल तर तू तुझ्या खोलीत जाऊ शकतेस. तुझ्या खोलीत जाऊन तू बसू शकतेस. एवढी आदळआपट करण्याची काय गरज आहे? आमच्या चहाला नजर लावणार आहेस का तू? स्वतःच्या सासूबाईंकडून तेही लक्ष्मीताईंसमोर झालेला हा उघड अपमान मानसीला अजिबात सहन झाला नाही. तिचा राग आता अक्षरशः टोकाला पोचला होता. मनातल्या मनात ती संतापाने जळत होती. आज या म्हातारीला असा धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात ठेवेल. तिची मैत्रीण काय घरी आली जणू तिला पंख फुटले आहेत. स्वतःला काय समजते? संजय येऊ दे, मगच दाखवते कुणाची नजर कोणाला लागते, असा विचार करत ती पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. हे सगळं पाहून लक्ष्मीताईंना मात्र समाधान वाटलं. त्यांच्या मनात एकच विचार उमटला, आता अनुपमा स्वतःसाठी उभी राहील. यानंतर दोघींनी हॉलमधल्या सोफ्यावर बसून निवांत चहा घेतला. ते शांत क्षणात एक वेगळीच ताकद दडलेली होती. थोड्याच वेळात लक्ष्मीताईंनी अनुपमाताईंचा निरोप घेतला आणि आपल्या घरी निघून गेल्या. त्या घरी निघून गेल्यावर अनुपमाताई मनोमन विचार करू लागल्या. सगळ्यात आधी मी मानसीशी शांतपणे बोलून पाहते. जर ती समजून घेतलं नाही तर मला एखादं मोठं पाऊल उचलावं लागेल. हा निर्धार मनात पक्का करत त्यांनी आवाज दिला, मानसी, जरा बाहेर ये. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मानसीचा आतूनच कडक आवाज आला. तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या खोलीत या. मी बाहेर येणार नाही. क्षणभर मानसीताईंनी विचार केला. अनुपमाताईंनी विचार केला, चला काही हरकत नाही. विषय महत्त्वाचा आहे असं म्हणत त्या सोफ्यावरून उठल्या आणि सुनेच्या खोलीकडे वळल्या. खोलीत जाऊन त्यांनी शांतपणे सुरुवात केली. मानसी, मला कुंभमेळ्याला स्नानासाठी जायचं आहे. आता माझं वय झालं आहे. यावेळी मी गेलं नाही तर कदाचित पुन्हा ही संधी मिळणार नाही. पण त्यापुढे काही बोलणार इतक्यात मानसीने त्यांचं वाक्य तोडलं. कुंभमेळ्याला जायचं म्हणजे पैसे लागतात. ते पैसे कुठून येणार? हे ऐकताच अनुपमाताईंचा स्वर कठोर झाला. त्या ठामपणे म्हणाल्या, सुनबाई, ते मला ठाऊक नाही, पण काही झालं तरी मला यावेळी कुंभमेळ्याला जायचं आहे. आता तुझ्याकडे 10 दिवसांचा वेळ आहे. कारण 10 दिवसांनी मी लक्ष्मीबरोबर कुंभमेळ्याला जाणार आहे. तू माझ्या जाण्याची सगळी व्यवस्था केलीस तर खूप बरं होईल. नाहीतर मला काहीतरी असं पाऊल उचलावं लागेल ज्याचा तुम्ही दोघांनी कधी विचारही केला नव्हता. अनुपमाताईंचं बोलणं ऐकून मानसी संतापून ओरडली, आई, तुम्ही मला धमकी देत आहात? थांब, तुमच्या मुलाला घरी येऊ द्या, मग तुम्हाला दाखवते मी. मला वाटतं गेल्या वेळचा प्रसाद तुम्ही विसरलात. पुन्हा एकदा तोच प्रसाद द्यायची वेळ आली आहे. त्यावर अनुपमाताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, मानसी, तो प्रसाद मला चांगल्याच लक्षात आहे, पण गरज पडली तर तोच प्रसाद मी तुम्हा दोघांनाही देऊ शकते. तुला हवा असेल तर सांग. हे ऐकून मानसी आणखी चिडली. ती ओरडत म्हणाली, काय, मला प्रसाद देणार तुम्ही? तुमची बडबड बंद करा आणि तुमचं हे काळं तोंड घेऊन माझ्या खोलीतून बाहेर पडा. अनुपमाताई निर्विकारपणे म्हणाल्या, मी फुकटची बडबड करत नाही. मी जे बोलते ते करून दाखवते. आता तू ठरव तुला काय करायचं आहे आणि काय नाही. आणि हो, तुझ्या नवऱ्याला संजयलाही सांग. आज अनुपमाताईंचा हा बदललेला ठाम तेवर पाहून मानसीला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. अनुपमाताई मात्र चेहऱ्यावर हलकंसं हसू ठेवत खोलीतून बाहेर पडल्या. पण त्यांच्या त्या हसण्यानेच मानसीचा संताप अजून भडकला. आज अनुपमाताईंना आतून खूप हलकं वाटत होतं. जणू वर्षानुवर्ष छातावर ठेवलेला दगड त्यांनी दूर फेकून दिला होता. दरम्यान मानसी आपल्या खोलीत अस्वस्थपणे इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. अनुपमाताईंचे भयंकर रूप पाहून तिला चैन पडत नव्हतं. कधी संजय घरी येईल आणि कधी त्याला सगळं काही सांगेन याच विचारात ती होती. अनुपमाताई शांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसल्या. त्यांनी त्या रात्री स्वयंपाक केला नव्हता, कारण लक्ष्मीताईंनी आणलेल्या शिरामुळे त्यांचं पोट भरलेलं होतं. थोड्याच वेळात संजय ऑफिसवरून घरी आला. मानसीने लगेच त्याला सगळी हकीकत सांगितली. हे सगळं ऐकून संजयलाही आश्चर्य वाटलं, कारण त्याची आई नेहमी शांत असायची. आज एवढं कसं बोलली? मानसीचं सगळं ऐकल्यानंतर संजय म्हणाला, मला पटकन जेवायला वाढ. पहिले मला भूक लागली आहे. तो आपल्या खोलीत गेला आणि मानसी स्वयंपाकघरात गेली. पण भाकरीच्या टोपल्यामध्ये काहीच नव्हतं.
भाजीची कढाई रिकामी होती, चहाची भांडी धुवून ठेवलेली होती. हे सगळं पाहून मानसी जोरात ओरडली, सासूबाई जरा बाहेर या, आज तुम्ही स्वयंपाक केलाच नाही का? तुम्हाला चांगलं माहीत आहे ना, तुमचा मुलगा ऑफिसमधून आल्यावर त्याला लगेच जेवायला बसायला लागतं, तरीसुद्धा तुम्ही काहीच बनवलं नाही. त्यावर अनुपमाताई आपल्या खोलीतूनच मोठ्याने म्हणाल्या, मानसी तू काय बोलतेस ते मला ऐकू येत नाहीये, जरा मोठ्याने सांग, नाहीतर माझ्या खोलीत येऊन सांग. त्या हसतच बोलल्या. मानसी रागाने पाय आपटत त्यांच्या खोलीत आली आणि पुन्हा ओरडू लागली. अनुपमाताई तिला थांबवत म्हणाल्या, माझ्यासमोर मोठ्या आवाजात बोलण्याची गरज नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. आणि हो, कुंभमेळ्याला जाण्याची माझी व्यवस्था कर, नाहीतर लक्षात ठेव मानसी. हे ऐकून मानसी डोळे मिटे करत तिरस्काराने म्हणाली, नाही करणार. काय करणार आहेस तुम्ही? असं म्हणून ती रागाने खोलीतून बाहेर पडली आणि स्वयंपाक करायला लागली. आता अनुपमाताई घरातल्या कोणत्याच कामाला हात लावत नव्हत्या. त्यामुळे मानसीची चिडचिड दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. कारण पहिले अनुपमाताई सगळं स्वयंपाक आणि भांडी-कुंडी घरातलं सगळं काम करत होत्या. पण आता त्या काहीच करत नव्हत्या आणि ती सतत कुरकुर करतच घरकाम उरकत असे. असं करता करता आठवडा कसा निघून गेला ते कळलंच नाही. तरी संजय आणि मानसी यांनी अनुपमाताईंच्या कुंभमेळ्याच्या यात्रेबद्दल कोणती व्यवस्था केली नव्हती. शेवटी एके दिवशी अनुपमाताईंनी शांत पण ठाम आवाजात विचारलं, संजय, मानसी तुम्ही दोघांनी काय ठरवलं आहे? मला कुंभमेळ्याला पाठवणार आहात की नाही? मानसी लगेच चिडून म्हणाली, आई तुम्ही हा कसला कुंभमेळा? कुंभमेळ्याचा हट्ट लावला आहे, अंगात जीव राहिला नाही आणि हे काय चाललंय? अनुभवताई अत्यंत संयम आवाजात म्हणाल्या, माझ्या अंगात जीव आहे की नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे, तुम्ही फक्त माझ्या प्रश्नांचं उत्तर द्या. तेवढा संजय निर्विकारपणे म्हणाला, आई माझ्याकडे फालतू खर्च करण्यासाठी पैसे नाही, मी तुझ्यावर असा खर्च करू शकत नाही. क्षणभर शांतता पसरली. अनुपमाताईंनी दोघांकडे एक नजर टाकली आणि म्हणाल्या, ठीक आहे संजय, मी तुमचं बोलणं शांतपणे ऐकलं, आता तुम्ही माझं ऐका. मला असं वाटाही करायचं नव्हतं, पण तुम्ही दोघांना हा निर्णय घ्यायला भाग पाडला आहे. आता पुढे जे काही घडेल त्यासाठी फक्त तुम्ही जबाबदार राहाल. त्यांचा आवाज आता अधिक ठाम झाला होता. संजय, मला आधीपासूनच माहीत होतं की तुम्ही माझ्यासाठी 1 रुपयाही खर्च करणार नाही, म्हणून मी आधीच विचार करून ठेवला होता. कदाचित तुला माहिती नसेल, पण हे घर अजूनही माझ्याच नावावर आहे आणि त्यामुळे या घरावर माझा पूर्णपणे अधिकार आहे. त्या पुढे म्हणाल्या, तुम्ही दोघांनी माझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेतला. आईच्या प्रेमाला कधी समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही, उलट मला सतत दुःख आणि दिलं आणि त्रास दिला. डोळ्यात साचलेला माझ्यावर अन्याय केला आणि त्यांच्या डोळ्यात साचलेला वेदनाचा ओलावा स्पष्ट दिसत होता. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला तुझ्यासमोर हात पसरावायला लागत होते आणि तू कधीच एका शब्दात काही दिलं नाहीस. आधी टोमणे मारायचंस आणि मग भिकाऱ्यासारखं माझ्यासमोर फेकून द्यायचास. क्षणभर थांबून त्यांनी ठाम शब्दात सांगितलं, पण आता नाही. आजपासून तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. मी तुला या नात्यातून मोकळं करते आहे. तुझं आणि तुझं सामान बांध आणि तुला हवं तिथे निघून जा. मी तुला थांबवणार नाही. तुझं आयुष्य तू तुझ्या बायकोसोबत जसं हवं तसं जग. मी ना विचारायला येणार ना पाहायला येणार. घरात एक गडद शांतता पसरली. वरचा दर्जा भाड्याने दिला आहे. कालच त्या लोकांनी मला ॲडव्हान्स दिला आहे, त्यामुळे माझ्या कुंभमेळ्याच्या यात्रेची व्यवस्था झाली आहे. आता तुम्ही तुमचं दोघांचं बघा, कुठे जायचं कुठे राहायचं. त्या किंचित उपराधिकपणाने म्हणाल्या. आणि संजय बाळा, तुला तर तुझ्या सासूरवाडीचं खूप कौतुक आहे ना, मग काही दिवस तिथे जाऊन राहा. तुझी सासू तुला डोक्यावर घेऊन फिरेल. ऑफिसमधून आल्यावर गरमागरम जेवण वाढेल. एक कडवट हसू त्यांच्या ओठांवर उमटलं. तुझ्या बायकोची आई आहे, माझ्यापेक्षा जवळचीच. तिनेच खूप कष्ट केले तिच्यासाठी. मी तर काहीच केलं नाही, नाही का? जा निवांत राहा तुझ्या सासूरवाडीत, आणि जर तिथेही जमलं नाही तर एखादं भाड्याचं घर घे. हे ऐकताच मानसी संतापाने ओरडली, हो हो ठीक आहे, आम्ही जाऊ माझी माहेरी, आणि माझ्या बाहेरच्या लोकांना काहीच त्रास होणार नाही. ते आम्हाला कायमचं ठेवून घेतील. अनुपमाताई शांतपणे म्हणाल्या, मानसी मी कधी म्हणाले तुझ्या माहेरच्या लोकांना त्रास होईल? तू निवांत तुझं सामान आवर आणि तुझ्या आईवडिलांकडे जाऊन राहा. नंतर त्याने संजयकडे पाहिलं आणि अत्यंत अर्थपूर्ण स्वरात म्हणाला, संजय बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. पाहुणा म्हणून जाणं आणि कायमचं तिथे स्थायिक होण्यासाठी जाणं या 2 गोष्टींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, आणि ही जाणीव तुला लवकरच होईल. अनुपमाताईंचे हे वाक्य ऐकताच मानसीने तोंड वाकडं केलं आणि काही न बोलता सरळ आपल्या खोलीत जाऊन सामान बांधायला लागली. तेवढा संजय अचानक म्हणाला, आई तू हे बरोबर केलं नाही.
अनुभवदायींनी शांत पण टोचून बोलणाऱ्या स्वरात उत्तर दिलं, ठीक आहे संजय, आता माझी काळजी कशाला करतोयस? तू तुझीच काळजी कर. सासरवाडीत कसं राहायचं ते शिक. संजय थोडा सावरत म्हणाला, अगं आई, मानसीचे आई वडील त्यांच्या जावयावर खूप प्रेम करतात. मी तिथे खूप आनंदात राहीन. अनुभवताई हलकंसं हसत म्हणाल्या, आणि हो का? बरं, तू तिथे राहायला गेलास की तुला सगळं कळेल. ठीक आहे आई, मी बघतो माझं. असं बडबडत संजय आपल्या खोलीत निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी तो मानसीसोबत तिच्या माहेरी निघून गेला. मुलगा आणि सून घरातून निघून गेल्यानंतर अनुपमाताईंचं मन मात्र उदासीनतेने भरून गेलं. त्या थेट आपल्याला मैत्रीण लक्ष्मीताईंना भेटण्यासाठी पार्कमध्ये गेल्या. तिथे पोहोचताच त्यांनी जड अंतकरणाने सांगितलं, लक्ष्मी, मी माझ्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढलं आहे. आता माझी सून माझ्या मुलाला घेऊन माहेरी जाऊन राहते आहे. लक्ष्मीबाईंनी कठोर स्वरात उत्तर दिलं, बरं केलंस. तू बघ, ते दोघं लवकरच परत येतील. तुला काय वाटतं, मानसीच्या माहेरचे लोक त्यांना आयुष्यभर ठेवून घेतील का? मानसीला शक्यच नाही. हा तिचा खूप गौड गैरसमज आहे. तिची वहिनी तिला आठवडाभरही तिथे राहू देणार नाही. तू फक्त बघत जा. थोडा विषय बदलत त्या म्हणाल्या, असो, हे सगळं सोड. मला सांग, तू कुंभमेळ्याला येणार आहेस ना? अनुपमाताईंनी तत्परतेनं उत्तर दिलं, हो लक्ष्मी, मी सुद्धा येणार आहे. घरात भाडेकरू ठेवले आहेत. त्यांनी ॲडव्हान्सही दिला आहे. पण आपण केव्हा आणि कसं जाणार? लक्ष्मीताई हसत म्हणाल्या, त्याची काही चिंता करू नकोस. माझा मुलगा आणि सून उद्या सकाळी येत आहेत. आपण सगळे आमच्या गाडीने जाऊया. वा, मग तर बरंच झालं. छानच. प्रवासाचा त्रासही होणार नाही आणि राहण्याची सोय झाली. पण नेमकी निघायचं कधी? परवा निघूया, लक्ष्मीताईंनी ठामपणे सांगितलं. ठीक आहे, मग आता मी घरी जाऊन तयारीला लागते. असं म्हणत अनुपमाताई घरी परतल्या. त्या रात्री त्यांनी शांतपणे जेवण केलं आणि लवकर झोपल्या. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी भाडेकरू आपलं सामान घेऊन येणार होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता मानसी आपल्या माहेरी आरामात सोफ्यावर बसली होती, तर संजय गच्चीवर फेरफटका मारत होता. इतक्यात मानसीची वहिनी आली आणि नम्रपणे विचारलं, मानसीताई, तुम्ही किती दिवसांसाठी आलात? खरं तर आम्ही कुंभमेळ्याला जाण्याचा विचार करतोय, म्हणून विचारलं. मानसीने मात्र कोरड्या आणि उर्मट स्वरात उत्तर दिलं, वहिनी, तुम्हाला कुंभमेळ्याला जायचं असेल तर जा ना. मला विचारण्याची काय गरज आहे? मी इथे किती दिवस राहणार? हे माझं घर आहे. मला हवं तेवढे दिवस मी इथे राहू शकते. मानसीचा हा उद्धटपणा तिच्या आईला अजिबात आवडला नाही. त्यात क्षणी पुढे येत ठाम आवाजात म्हणाल्या, मानसी, ही कोणती बोलायची पद्धत आहे? तुझी वहिनी तुझ्यापेक्षा थोडी मोठी आहे. थोडी तरी मान मर्यादा ठेवून बोल. त्यांनी तुला फक्त एवढंच विचारलं की तू इथे किती दिवस राहणार आहेस. त्यांना नीट उत्तर देता येत नाही का तुला? आपल्या आईचं बोलणं ऐकून मानसी काही क्षण गोंधळून गेली. तिच्या मनात शब्दच सापडत नव्हते. आईला काय सांगावं? खरं सांगावं की सासूबाईंनी त्यांना घराबाहेर काढलं आहे, की विषय टाळावा? मानसीची वहिनी थोडीशी सावरत म्हणाले, आई, जाऊ द्या ना. त्यांना जितकं दिवस राहायचं आहे तितके दिवस राहू द्या. त्यावर उषाताई विचारमग्न स्वरात म्हणाल्या, नाही ग सुनबाई, ही गोष्ट फक्त राहण्याची किंवा न राहण्याची नाहीये. ही आपल्यासमोर अशी बोलतीये तर सासूबाईंशी कसं वागत असेल ही? त्या बिचारा तर खूपच साध्या भोळ्या आहेत. त्यांना किती त्रास देत असेल ही? याचा विचार करूनच मन अस्वस्थ होतं. इतक्यात मानसी संतापून म्हणाली, आई, तुझी मुलगी आणि जावई इथे आले आहेत, पण तुला मात्र माझ्या सासूबाईंचीच काळजी लागली आहे. ती म्हातारी तर आरामात झोपली असेल घरी आणि तू तिची चिंता करतेस. तुला माहीत आहे का तिने आमच्यासोबत काय केलंय? त्या म्हातारीने आम्हा दोघांना घरातून बाहेर काढलोय, हाकलून दिले आम्हाला घरातून, आणि तू तिचंच गुणगान गात बसली आहेस. मानसीचे हे बोलणं ऐकून तिची आई आणि वहिनी दोघेही क्षणभर थबकल्या, आश्चर्यचकित झाल्या की ही अशी काय म्हणतीये. उषाताई थोड्या गंभीर आवाजात म्हणाल्या, मानसी, नक्कीच काहीतरी तुझ्याकडून घडलं असेल. तू काहीतरी चुकीचं वागली असशील, म्हणूनच विनबाईंनी एवढा मोठा कठोर पाऊल उचलायला लागलं असेल त्यांना. त्या विनाकारण आपल्या मुलाला आणि सुनेला घराबाहेर काढतील असं कधी होऊच शकत नाही. आता सरळ सांग, तुझ्या सासरी नेमकं काय घडलंय? मानसीने थोडक्यात उत्तर दिलं, आई, त्यांना कुंभमेळ्याला जायचं होतं, पण आम्ही त्यांना पैसे दिले नाहीत, म्हणून त्यांनी मला आणि संजयला घरातून बाहेर काढलं. तिने फक्त तेवढंच सांगितलं जे तिच्या बाजूने होतं. तिने हे मात्र लपवलं की संजयच्या संतापाच्या भरात आपल्या आईवर हात उचलला होता आणि ती स्वतःही सासूबाईंची उलटसुलट बोलत होती. उषाताईने तिचं बोलणं पूर्णपणे पटत नव्हतं. त्या संशयाने म्हणाले, मानसी, गोष्ट एवढ्यावर थांबत नाही हे मला स्पष्ट कळते, पण एक गोष्ट मात्र मला समजत नाहीये. संजय आपलं स्वतःचं घर सोडून इथे का आला? त्याला सासरी राहायला लाज वाटत नाही का? त्याचा स्वतःचा काही आत्मसन्मान आहे की नाही?
आईचं हे बोलणं ऐकून मानसी चिडून म्हणाली आणि ती तावातावाने म्हणाली, आई तू संजयबद्दल असं कसं बोलू शकतेस ग? तो माझा नवरा आहे आणि मी जिथे राहीन तिथे तोही राहील ना. मानसीचं बोलणं ऐकून उषाताई क्षणभर गप्प झाल्या. पण त्यांच्या मनात विचारांची वादळं उसळू लागली होती. हा कसला मुलगा आहे? आपल्या सासूरवाडीत फुकट खाताना याला अजिबात लाज वाटत नाही का? असं करत करत 4-5 दिवस असेच निघून गेले. आता संजय सासरवाडीतूनच ऑफिसला जाऊ लागला होता. एके दिवशी दुपारी मानसीची वहिनी हळुवारपणे म्हणाली, ताई जरा स्वयंपाकघरात येऊन माझी मदत कराल का? मला माझ्या आईला भेटायला जायचं आहे. तिची तब्येत खूप खराब झाली आहे. मानसी मात्र ताडकन ओरडलीच, वहिनी मी काय तुमची नोकराणी नाही आहे इथे. मी तर तुमची मदत करायला आलेली नाही. स्वयंपाक झाल्यावरही तुम्ही जाऊ शकता. तुमची आई काही मरणार तर नाही ना. मानसीच्या त्या कठोर शब्दांनी घरात क्षणात शांतता पसरली. उषाताई लगेच उठून आल्या आणि त्यांनी संतापाच्या भरात तिच्या कानाखाली एक जोरदार चपराक लगावली. त्या थरथरच्या आवाजात ओरडल्या, तुला कळतंय का तू काय बोलतीयस? तुझ्या वहिनीची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यांची तब्येत खूपच खराब आहे. म्हणूनच ती तुझ्याकडे मदत मागत होती. मानसी संतापाने पेटून उठली. आई तू वहिनींसाठी माझ्यावर हात उचललास. हे तू बरोबर केलं नाहीस. तोच आवाज ऐकून वहिनी स्वयंपाकघरातून बाहेर आल्या. त्या घाबरलेल्या स्वरात म्हणाल्या, आई तुम्ही हे काय करत आहात? ताईंचं लग्न झालं आहे आणि ताईंच्यावर हात उचलणं योग्य नाही. उषाताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, सुनबाई मुलाचं लग्न झालं असो किंवा नसो, जर ते चुकीचं वागत असतील तर त्यांना योग्य मार्गावर आणणं हे आईचं कर्तव्यच असतं. आणि आज मानसीने जे बोललंय ते पूर्णपणे चुकीच होतं. म्हणूनच तिला ही चपराक आवश्यक होती तिच्यासाठी. म्हणजे पुढे कुणाबद्दलही असं बोलण्याआधी ती 100 वेळा तरी विचार करेल. कदाचित मला तिला आधी थांबवायला हवं होतं, तर आज ही माहेरी येऊन अशी बसली नसती आणि आपल्या सासरी सुखाने आनंदाने संसार करत असती. उषाताईंचे शब्द ऐकून मानसी गालावर हात ठेवून सोफ्यावर स्तब्ध बसून राहिली. तिच्या मनात विचारांची एक जाणीव डोकावू लागली. आज आईने मला मारलं तेव्हा मला इतकं वाईट वाटतंय, पण जेव्हा संजयने माझं ऐकून आपल्या आईवर हात उचलला तेव्हा त्यांना किती वेदना झाल्या असतील, त्यांना किती वाईट वाटलं असेल. ही जाणीव तिला आतून हलवून गेली. ती म्हणून विचार करू लागली, माझ्या सासरी मी किती सुखात होते. मला घरातलं कोणतंही काम करावं लागत नव्हतं. सगळं काम सासूबाई स्वतः करत होत्या. इथल्यापेक्षा 100 पट चांगलं होतं माझं सासर. तरीही पुढे काय करायचं हे मात्र तिच्या लक्षात येत नव्हतं. आईने तिच्यावर हात उचलला ही गोष्ट तिने संजयलाही सांगितली नाही. संध्याकाळी जेव्हा संजय ऑफिसवरून घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं मानसी तापाने फणफणत होती. ती अंगावर चादर ओढून शांतपणे पडून होती. तो चिंतेने तिच्याजवळ गेला. तिच्या कपाळाला हात लावून म्हणाला, मानसी तू खाल्लंयस का काही? जर खाल्लं असेल तर मी तुला औषध देतो. मानसीने मंद आवाजात म्हणाली, मी दुपारपासून काही खाल्लेलं नाही. हे ऐकताच संजय पटकन स्वयंपाकघरात गेला तिच्यासाठी जेवण आणायला. पण तिथे त्यांनी पाहिलं मानसीची वहिनी स्वतःसाठी जेवण वाढून घेत होत्या. तो थोडा खाईखाईने म्हणाला, वहिनी मानसीसाठी जेवण वाढा ना. तिची तब्येत बरी नाही. तिला जेवायला घालून औषध द्यायचं आहे. त्या मानसीची वहिनी शांतपणे म्हणाली, भाऊ आईंनी मानसीताईंना जेवायला विचारलं होतं पण त्यांनी नकार दिला. म्हणूनच आईंनी त्यांच्यासाठी भाकरी बनवली नाही. आणि मीही आत्ताच हॉस्पिटलमधून आली आहे. दुपारी काही खाल्लं नव्हतं, त्यामुळे मला देखील खूप भूक लागली आहे. एक काम करा, ही खिचडी घेऊन जा, ताईंना भरवा आणि औषधही द्या. वहिनींचे तुटकपणाचे शब्द ऐकताच संजयच्या मनात एक कडू आठवण जागी झाली. कसं त्याने एकदा मानसीसाठी आपल्या आईच्या ताटातील भाकरी काढून घेतली होती, पण आज स्वतःच्या सासूरवाडीत देखील त्याला एक शब्दही बोलता आला नाही. जसंच घडलं होतं जसं त्याने त्याच्या आईबरोबर वागला होता. तो निमूटपणे खिचडीची प्लेट घेऊन खोलीत गेला. मानसीला हळुवारपणे खिचडी भरवली, औषध दिलं आणि तिला झोपवलं. मात्र त्या रात्री संजय स्वतःशी उपाशीच राहिला. मनातल्या अपराधगणाने आणि परिस्थितीच्या ओझ्याने ते अधिकच गुदमरून गेला होता. दुसरीकडे अनुपमाताई आपल्या मैत्रीण लक्ष्मी, तिचा मुलगा आणि सुनेसह कुंभमेळ्यात पोहोचल्या होत्या. महाकुंभ नगरीत प्रवेश करताच त्यांना असं भासलं जणू त्यांच्या वर्षानुवर्षाच्या तपस्येला आज पूर्णत्व मिळालं होतं. त्यांच्या चेहरा उमटलेला तो समाधानाचा, आनंदाचा तेजोमय भाव पाहण्यासारखा होता. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी झोपेतून उठली तेव्हा तिला थोडं बरं वाटत होतं. ती मंद आवाजात म्हणाली, आपण आजच जाऊन आईची माफी मागूया आणि आपल्या घरी परत जाऊया. आणि जर आईने माफ केलं नाही तर आपण एखादं भाड्याचं घर शोधू. पण आत्ता इथं राहणं शक्य नाही. मला इथं राहायचं नाही. संजयलाही तिचं म्हणणं योग्य वाटलं.
त्याला आता स्पष्टपणे जाणवत होते की त्यांच्या इथल्या वास्तव्यामुळे कुणाला समाधान नव्हतं. त्यामुळे इथून निघून जाणंच योग्य होतं. तो म्हणाला, एक काम करूया, उद्या रविवार आहे आणि आई कुंभमेळ्याला गेली आहे. आपण लक्ष्मी काकूंना फोन करून त्यांचा ठिकाणा विचारूया. मग आपण कुंभमेळ्यात जाऊन स्नान करू आणि आईची माफी मागू. कदाचित त्या पवित्र स्नानाने आपल्या पापाचं ओझं थोडं हलकं होईल. मानसीने ठामपणे उत्तर दिलं, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं असेल ते लवकर करा. पण आता मी या घरात एक क्षणही थांबणार नाही. संजयने क्षणाचाही विलंब न करता मोबाईल उचलला आणि लक्ष्मीताईंना फोन लावला. त्यांचा आवाज पश्चातापाने दाटून आला होता. काकू, मी संजय बोलतोय. शक्य असेल तर मला माफ करा. मी आईबरोबर खूप चुकीचा व्यवहार केला. आता आमच्या दोघांनाही आमची चूक प्रकर्षाने जाणवत आहे. आम्हाला आईची माफी मागायची आहे. म्हणूनच आम्ही दोघं आजच कुंभमेळ्यासाठी निघत आहोत. कदाचित त्या पवित्र स्नानाने आमचं पाप थोडं तरी धुतलं जाईल. तेव्हा लक्ष्मीताई किंचित कठोर स्वरात म्हणाल्या, संजय, तुला खरंच माफी मागायची आहे की फक्त घरी परत येण्यासाठी नाटक करत आहे? तुझ्या बायकोला तर तिच्या माहेराबद्दल फारच अभिमान होता ना, मग काय झालं? माहेरी जाऊन अजून 4 दिवसही झाले नाहीत आणि एवढ्या लवकर तुम्हाला तुमच्या चुकींची जाणीव कशी झाली? संजयचा आवाज पश्चातापाने भरून आला. तो विनवणी करत म्हणाला, काकू, आम्ही खरंच कोणतंही नाटक करत नाही. मला माझ्या चुकीचा प्रचंड पश्चाताप होत आहे. कृपया मला एक संधी द्या. मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत. मी पुन्हा तुम्हाला तक्रार करण्याची संधी देणार नाही. लक्ष्मीताई थोडा वेळ शांत राहिल्या आणि मग ठामपणे म्हणाल्या, संजय, मी तुला कधीच माफ करू शकत नाही. पण हो, अनुपमा तुला नक्कीच माफ करेल, कारण ती तुझी आई आहे. ज्या दिवशी तिने तुला घरातून बाहेर काढलं त्याच दिवशी तिच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे जर अनुपमाचं मन पुन्हा दुखावलं तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसेल, हे एवढं लक्षात ठेव. क्षणभर थांबून त्यांनी विचारलं, आता सांग, तुम्ही दोघं केव्हा येत आहात? संजय नम्रतेने म्हणाला, काकू, आम्ही दोघी उद्या सकाळी पोहोचतो. ठीक आहे, उद्या भेटूया, असं म्हणत लक्ष्मीताईंनी फोन ठेवला. मात्र त्यांनी अजून अनुपमाताईंना त्यांच्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुपमाताई आणि लक्ष्मीताई आपला मुलगा आणि सुनेसह रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्या. तेव्हाच अनुपमाताईंनी समोर पाहिलं. त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्यासमोर उभे होते. क्षणभर त्यांच्या पावलांमध्ये थांबावं की पुढे जावं असा संघर्ष झाला. पण त्यांनी स्वतःला सावरलं आणि दोघांकडे दुर्लक्ष करत पुढे जाऊन निघू लागल्या. इतक्या संजय आणि मानसी दोघे धावत त्यांच्या जवळ आले. त्यांनी अनुपमाताईंचे पाय घट्ट धरले आणि घैवरलेल्या स्वरात म्हणू लागले, आई, शक्य असेल तर आम्हाला माफ कर. आम्ही तुला खूप त्रास दिला, पण आता इथून पुढे अशी चूक कधीच होणार नाही. अनुपमाताईंचा कंठ दाटून आला. डोळ्यात पाणी तरळलं. पण मनात विचारांचा प्रचंड कल्लोळ सुरू झाला. जर मी एवढ्या सहजपणे त्यांना माफ केलं तर पुन्हा हेच सगळं घडणार तर नाही ना. तर स्वतःला सावरत त्यांच्या विनवणीकडे दुर्लक्ष करून पुढे निघू लागल्या. तेव्हाच लक्ष्मीताईंनी त्यांना थांबवलं. त्या शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, अनुपमा, दोघांनाही त्यांच्या चुकीची खरी जाणीव झालेली आहे. यावेळी त्यांना माफ कर. आणि तसंही मी तुला नेहमीच सांगत आले आहे, चूक केवळ त्यांचीच नव्हती, तुझीही होती. तू त्यांचा अन्याय सहन केलास. का केलास तू त्यांचा अन्याय सहन? त्यांना कधी थांबवलंच नाहीस. त्या पुढे म्हणाल्या, आज या पवित्र कुंभनगरीत या पावन क्षणी ते दोघे तुझी माफी मागायला आली आहेत. त्यांच्या नशिबाकडे बघ, जे तुला कुंभमेळ्याला पाठवायला तयार नव्हते तेच आज इथे तुझ्या मागे आले आहेत. नशीब माणसाला कसं खेचून आणतं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. लक्ष्मीताईंनी अनुपमाच्या खांद्यावर हात ठेवत हलक्या आवाजात सांगितलं, अनुपमा, म्हणतात ना, ज्याच्या नशिबात जे लिहिलेलं असतं तेच त्याला मिळतं. या दोघांच्या नशिबात कुंभमेळा लिहिलेला होता आणि त्याचं कारण तू झालीस. तुझ्यामुळेच त्यांना इथे येऊन स्नान करण्याची संधी मिळाली. त्या शेवटी प्रेमाने म्हणाल्या, म्हणून सांगते, यावेळी त्यांना माफ कर. तेव्हा अनुपमाताई हलक्या पण ठाम स्वरात म्हणाल्या, लक्ष्मी, मी या दोघांना केव्हा शिक्षा दिली होती? मी तर त्यांना आधीच माफ केलं आहे. फक्त त्यांची अक्कल ठिकाणावर यावी, त्यांना त्यांची चूक कळावी म्हणूनच मी त्यांना घराबाहेर काढलं होतं. हे बोलताना त्यांच्या डोळ्यात साचलेले दुःख अनावर झालं आणि अश्रू ओघळू लागले. त्या अश्रूमध्ये आईचं ममत्व, वेदना आणि क्षमा तिन्ही दडलेलं होतं. संजय आणि मानसी हे पाहून भावनांनी भरून गेले. ते दोघेही अनुपमाताईंच्या गळ्यात पडून हमसून ओढू लागले. आई, आम्हाला माफ कर. इथून पुढे आमच्याकडून अशा प्रकारची चूक कधीही होणार नाही. संजयचा आवाज आता
थरथरत होता. मानसी अश्रू पुसत म्हणाली, आई, लोक खरंच म्हणतात लग्नानंतर मुलीचं खरं घर तिचं सासरच असतं आणि ही गोष्ट मला केवळ 2 दिवसात समजली. मानसीचं ते निरागसपणा मनापासूनचं उमटलेलं वाक्य ऐकताच वातावरणाचा ताण हलका झाला. सगळ्यांच्या ओठांवर आपसूक हसू आलं. जणू दुःखाच्या ढगांमधून आनंदाचा सूर्य डोकावला. अनुपमाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला प्रेमाने जवळ घेतलं. त्या मिठीत राग नव्हता, फक्त माया आणि क्षमाच होती. लक्ष्मीताई हे सगळं पाहत शांत मनात विचार करू लागल्या. चला, बरं झालं. एक दोघांची अक्कल ठिकाणावर आली अखेर. जर अनुपमाने त्यांना घराबाहेर काढलं नसतं तर कदाचित त्यांना त्यांची चुकीची जाणीव कधी झालीच नसती. खरंच मित्रांनो, आयुष्यात जे काही घडतं ते शेवट चांगल्यासाठीच घडतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, अनुपमाताईंनी घेतलेली परीक्षा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.